अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। बघा, आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप सेवा करत असतो। आर्थिक अडचणी प्रत्येकाच्या संसारात आपल्याला कधी ना कधी आर्थिक अडचणींना सामना करावा लागतो। आता आर्थिक अडचणी म्हणजे काय? घरात येणारी जी लक्ष्मी आहे ती स्थिर नाहीये किंवा आलेली लक्ष्मी कधी कुठल्या मार्गाने जाते कळत नाही। अर्थात येण्याचा मार्ग जो आहे तो खूप कमी आहे। एक किंवा दोन व्यक्ती कमवतो, पण जाण्याचे असंख्य मार्ग आहेत। तुम्हाला माहित आहे की ज्याच्या घरात माता लक्ष्मी बरोबर भगवान विष्णूंची आधी सेवा केली जाते त्या घरातून माता लक्ष्मी कधी जात नाही। आता एकदम आवाडव्य खर्च करावा आणि नको त्या गोष्टीत पैसा खर्च करायचा आणि इकडे भगवान विष्णूंची सेवा करायची असं होणार नाही। लक्ष्मी समोर बसून नेहमी झुकून राहायचं असतं। तुम्हाला माहिती आहे का, आपण खूप असे लोक पाहिले की त्यांचे दिवस बदलतात, त्यांचं काय चक्र बदलतं। आपण त्यांच्याबद्दल बोलत असतो, बापरे काय वेळ होता त्यांचा, काय वेळ होती त्या बाईची, आणि आता बघा कसे दिवस आले। कारण तो थोडासा उत्तम असतो आणि देव ते आपल्याला शिक्षा पण देतो की आपल्याला त्या गोष्टींची जाणीव व्हावी। म्हणून सांगते की भगवान विष्णूंची कितीही सेवा करा, पण लक्ष्मीचा अपमान करता हे चुकीचं आहे। मग तुम्ही कितीही आवाडवे खर्च करा, अशा वेळेस ती लक्ष्मी पण निर्माण, आणि लक्ष्मीला अडवून ठेवलं ना मग ती सुद्धा राहणार नाही। म्हणून घरात जी लक्ष्मी आहे तिचा आदर करावा। आता जसं मी तुम्हाला सांगितलं की भगवान विष्णूंची पण आपल्याला सेवा करायची असते। भगवान विष्णूंची उच्च कोटीची सेवा म्हणजे विष्णू सहस्त्रनाम आणि त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र। तुम्हाला सांगते, व्यंकटेश स्तोत्र पाठवून घरात दररोज 3 वेळा करा। म्हणजे एका बैठकीत केला तरी चालेल, नाही जमलं तर तुम्ही सकाळ संध्याकाळ दुपार करू शकता, जशी तुमची इच्छा असेल तसं, पण नक्की करा आणि काय अनुभव आहे ते मला सांगा। त्याचबरोबर ज्यांना प्राकृतमध्ये वाचायचं आहे ते वाचू शकता, हरकत नाही। संस्कृतमध्ये आहे, छोटा आहे आणि ते तेवढं दिव्य आणि प्रभावी पण आहे। आपल्याला विष्णू सहस्त्रनाम सुद्धा पठण करायचं असतं। आता विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णू सहस्त्रनामावली याच्यामध्ये फरक आहे। खरं तर विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवान विष्णू यांचे 1000 नावांचा उल्लेख केलेला आहे आणि नामावलीमध्ये म्हणजे काय, एक पर्टिक्युलर नाव, म्हणजे आता जसं ओम व्यंकटेशाय नमः, ओम माधवाय नमः, हे झालं विष्णूचं सहस्रनामावलीमधलं नाव। म्हणजे काय, ज्यांच्या नाव घ्यायच्या आधी ओम येतं आणि नाव घेतल्यानंतर नमः असं म्हटलं जातं, त्याला नामावली म्हटलं जातं। आता व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तर संस्कृतमध्ये येतं, काही महिन्यांना वाचायला अडचण येते। अशा वेळेस काय करावं, अशा वेळेस फक्त 5-5 पण नाही, 3 ते 4 मिनिटांची सेवा आहे जी तुम्हाला दररोज करायची। आता बघा एक्झॅक्टली आपल्याला सेवा काय करायची आहे, तर बघा विष्णू सहस्रनाम सुद्धा एक श्लोकी आहे, ते तुम्ही दररोज सकाळ संध्याकाळी वाचायचंय, पठण करायचंय। म्हणजे बघा सकाळी तुम्ही देवपूजा करता त्यावेळी सुद्धा तुम्ही ते पठण करा। जर शक्य झालं तर तुम्ही 11 वेळा पठण करा, आणि खरं तर 11 वेळाच केलं तर ते खूप जास्त प्रभावी ठरेल। आणि तुम्ही संध्याकाळी जेव्हा दिवाबत्ती करता तेव्हा सुद्धा वाचलात तरी चालेल, किंवा तुम्ही ऑफिसवरून आल्यावर वाचलात तरी सुद्धा चालेल। तर बघा या सेवेचा सुद्धा तुम्हाला खूप अनुभव येईल। आता तुम्हाला मी सांगते की आपण काही बऱ्याच वेळा असं ठरवतो की आपण नाही, आपले खूप खर्च होतात आणि आता ह्या महिन्यात आपण खर्च नाही करायचे, पैसे थोडे साठवायचे आहेत, पैसे थोडे ठेवायचे आहेत, पण नेमकं त्याच महिन्यात आपल्याला डबल खर्च होतो। तर बघा अशा वेळेस काही ना काही कारण होतं की आपल्याकडनं ते खर्च होत असतात। हे एक श्लोकी विष्णू सहस्त्रनाम इतकं प्रभावी पठण आहे की म्हणजे 1 वेळा जरी म्हटलं किंवा 11 वेळा म्हटलं तरी विष्णू सहस्त्रनाम पठण केल्याचं तुम्हाला फळ मिळणार आहे, एवढं प्रभावी आहे। आता काय आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते। बघा कोणता श्लोक आहे, नमस्तवंताय सहस्त्रमूर्ते सहस्त्रपादाक्षी शिरोरु बाहवे सहस्त्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्त्रकोटी युगधारिणे नमः। बघा पुन्हा एकदा सांगते, नमस्तवंताय सहस्त्रमूर्ते सहस्त्रपादाक्षी शिरोरु बाहवे सहस्त्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्त्रकोटी युगधारिणे नमः। हा श्लोक आहे। हा श्लोक तुम्हाला रोज 11 वेळा म्हणायचा आहे, म्हणजेच तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पूर्ण पठण केल्याचं फळ मिळेल। तर बघा या सेवेसोबतच तुम्हाला कुठले नियम नाही आहेत। तुम्ही नित्यसेवेसारखे तुम्ही नित्यसेवेमध्ये ही जी सेवा आहे ती तुम्ही ॲड करू शकता। तर असा आहे हा एक श्लोकी विष्णू सहस्त्रनाम। या सेवेचे अनुभव येतातच आणि आल्याशिवाय राहणार नाही। तर आजपासूनच सुरुवात करा, दररोज सकाळ संध्याकाळी याचं वाचन करा, पठण करा, याला कुठलेच नियम नाही आहे। तुम्ही मांसाहार किंवा म्हणजे आता बघा मांसाहार करणार असाल तर जर सकाळी पठण करा, त्याच्यानंतर मांसाहार करू शकताय, पण कुठलीही सेवा करताना
आधी सेवा करा, नंतर तुम्ही खाऊ शकता. तर बघा ही सुद्धा आपले नित्यसेवेचा एक भाग आहे. आता बघा कधी कधी काय होतं ना की आपलं मंत्र स्तोत्र रोज म्हणतच असतो, देवाची आरती करत असतो, नित्यसेवा करत असतो, ते कधी चुकवत नाही ना. तर मग त्याच्यामध्ये सुद्धा ही सेवा तुम्ही त्याच्यामध्ये घ्या आणि ह्या सेवेला लागा. एका महिन्यात काय फरक पडतो ते बघा. व्यंकटेश स्तोत्र 3 वेळा म्हणायचा प्रयत्न करा. विष्णू सहस्रनाम 1 श्लोक ही खूप प्रभावी आहे, ते पण तुम्ही करा आणि अनुभव घ्या. आणि अनुभव आल्याशिवाय तर राहणार नाही आहे. आणि जर अनुभव आला तर माझ्याशी शेअर करा, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. विष्णूंची सगळ्यात मोठी सेवा आहे विष्णू सहस्रनाम. व्यंकटेश स्तोत्र. विष्णू सहस्रनाम करणं शक्य होत नाही, त्यांनी आवर्जून हे 1 श्लोक विष्णू सहस्रनामांचं पठण करा. तुम्हाला अनुभव येणार याची भगवान विष्णू तुमची माझ्या सगळ्यांची मनोकामना पूर्ण करो, हीच महाराजांच्या चरणी, विष्णू भगवानांच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर काही प्रश्न असतील, जर तुम्हाला काय सांगायचं असेल किंवा काही गोष्टी शेअर करायच्या असतील तर ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.